अव्वल आलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्यांनी विचारलं काय बक्षीस हवं. क्षणभर शांतता. सगळ्यांच्या नजरा त्या मुलींवर खेळल्या आणि पुढच्या क्षणी मुली हसत म्हणाल्या, हेलिकॉप्टरमध्ये फिरायचे. स्टेजवर हलकीशी कुजबूज सुरू झाली. कुणाला वाटलं गंमत आहे, कुणाला वाटलं स्वप्न आहे जे कधीच पूर्ण होणार नाही. पण त्या दिवसानंतर काहीतरी बदललं होतं. प्राचार्यांच्या मनात एक वेगळाच विचार घर करून बसला होता. त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, फक्त हलकंसं स्मित केलं आणि पुढे काय होणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. काही दिवसांनी अचानक त्या मुलींना एक कॉल आला, तयार राहा उद्या सकाळी, एवढंच सांगितलं गेलं. मुली गोंधळल्या, काय होणार, कुठं जायचंय. दुसऱ्या दिवशी त्या जयपूरजवळील चोमू इथं पोहोचल्या आणि समोर उभं होतं खरंखुरं हेलिकॉप्टर. त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अंगावर शहारे आले, कारण गंमत म्हणून बोललेलं स्वप्न आता वास्तवात उभं होतं. आणि त्या क्षणी त्यांना समजलं कुणीतरी त्यांचा खऱ्या अर्थानं शब्द मनावर घेतला होता. त्यामागे होते प्राचार्य राजेंद्र ढाका, ज्यांनी तब्बल 1 लाख स्वतःच्या खिशातून खर्च करून त्या मुलींचं स्वप्न आकाशात झेपावलं. 30 मिनिटांची ती हेलिकॉप्टर सैर फक्त प्रवास नव्हता, तो होता आत्मविश्वासाचा उड्डाण. ग्रामीण भागातील खुशी, रंजना आणि ज्योती यांच्यासाठी हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. आणि शेवटी एकच संदेश सगळ्यांच्या मनात उमटला, स्वप्न कितीही मोठी असली तरी ती पूर्ण होण्यासाठी फक्त मेहनत आणि कुणीतरी विश्वास ठेवणारा माणूस पुरेसा असतो.